नाही करता आज बंद करण्यात आलेला आहे। स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा बंद करण्यात आलेला आहे। या बंदचं मुख्य कारण म्हणजे संतोष अण्णा देशमुखचे जे फोटो व्हायरल झाले ते फोटो पाहून संबंध समाज बांधव यांच्या मानसिकता ही ढासळलेली आहे। अमानुष असा कृत्य जे संतोष अण्णांना मारहाण केली, जो माणूस पाणी पाणी करून मेला परंतु त्यांना पाणी न देता त्यांच्यावर विटंबना करण्यात आली, त्या निषेधार्थ सगळ समाज बांधवांनी आज धाराशिव जिल्हा बंद केला। त्याच निमित्तानं आज कळंब बंदचं आंदोलन करण्यात आलंय। आमची मागणी अशी आहे की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा हस्तक आहे आणि वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे। तर या ज्या आरोपींना अटक केलेली आहे त्या आरोपी बरोबर धनंजय मुंडेला सुद्धा सह आरोपी करण्यात यावं। ज्या गृहमंत्र्यांनी आज 3 महिने झालं की हा तपास दिरंगाई न केला त्या गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्यात यावा। ज्या धनंजय मुंडेला अजित पवारांनी पाठीशी घातलं त्या अजित पवारांनी राजीनामा द्यावा। या मुख्य मागणीसाठी आज आम्ही कळंब बंदचं आवाहन केलेलं आहे। सकल समाज बांधवांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने आज कळंब धाराशिव जिल्हा बंद ठेवलेला आहे।